इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकल्याच्या कारणावरून दोन अज्ञात तरुणांनी तृतीयपंथीयांसह त्यांच्या साथीदारांवर हल्ला केल्याची घटना पंचवटी परिसरात घडली असून या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सोनाली राजेंद्र बलक वर्ष 28 राहणार मालवीय चौक पंचवटी कारंजा नाशिक या तृतीयपंथी असून भिक्षा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। दिनांक 9 जून 2024 रोजी पहाटे सुमारे 3 वाजेच्या दरम्यान ते आपल्या सहकारी शिल्पा राजू जगताप व प्रवीण दयानंद महाले यांच्यासह मोपेडवरून जात असताना अमरधाम कडून रामकुंडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर शिवभोजन केंद्रासमोर ही घटना घडली आहे। यावेळी दोन अज्ञात इसम मोटरसायकलवरून आले व त्यांनी त्यांचे वाहन अडवले लावून शुभांगीचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर का टाकला अशी विचारणा करत वाद घालण्यास सुरुवात केली। त्यानंतर आरोपींनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही दिली आहे। तसेच शिल्पा जगताप आणि प्रवीण महाले यांना फुटलेल्या बियरच्या बाटलीने मारहाण करून दुखापत केली। दरम्यान भांडण सोडविण्यास गेलेल्या सोनाली बलक यांनाही आरोपींनी लाथाबुक्क्याने मारहाण करून शिवीगाळ केल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलंय। या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे। पुढील तपास पोलीस करीत आहेत। नमस्कार, मी जय अंबे सरांची लाडकी सुनीताई। तर काल आम्ही नाशिकवरून येत असताना मी, माझे शिष्य परवीन, माझी बहीण शिल्पा, आम्ही तिघजणी येत असताना अमरधाम रोडला आम्हाला 2 जणांनी पकडलं, 2 मुलांनी, आणि आम्हाला पकडून बिअरनी वार केला। मला वार करण्याचा प्रयत्न करत होते पण त्याच्यामध्ये प्रवीण पडले, शिल्पा त्यांच्यावर वार झाले। मला नसत्या अंगाच्या ठिकाणी मला लात मारण्यात आले आणि याच्या सर्वांच्या मागे शुभांगी शिंदे उर्फ सागर शिंदे आहे। ते आम्हाला खुल्लं म्हणत होते, तुम्ही त्याच्या बाहेर व्हिडिओ टाकल्या, तुम्ही काय म्हणून त्याच्या बाहेर व्हिडिओ टाकल्या, काय संबंध तुमचा व्हिडिओ टाकायचा, तुम्ही जर त्याच्या असे व्हिडिओ टाकशाल तर आज तुम्हाला ट्रायल दिल्या, उद्या तुमचा मर्डर पडेल। आणि प्लस आम्ही या बाबतीत पंचवटी पोलीस स्टेशनला गुन्हा पण दाखल केलाय आणि या अगोदर पण शुभांगी शिंदेवर भरपूर गुन्हे दाखल आहे। तर पोलीस प्रशासनाला आमची एकच विनंती संपूर्ण नाशिक किन्नर समाजाची, तर तुम्ही याची पडताळणी करा आणि या शुभांगी शिंदे उर्फ सागर शिंदे याच्यावर कठोर ते कठोर कारवाई करा, कारण की याच्यापासून संपूर्ण नाशिक किन्नर समाजाला धोका आहे। हा फक्त काय झाला का हिंदू मुसलमान करतो आणि समाजाची दिशाभूल करतो। याच्यामध्ये समाजाची दिशाभूल होते आणि समाजाला मेन मुद्दा विसरून जातो, कारण की आज त्यांनी वार केले, उद्या उठून जर एखाद्या किन्नराचा मृत्यू झाला त्याला जबाबदार कोण? मी तर एकच सांगायला जबाबदार सागर शिंदे उर्फ शुभांगी शिंदेच राहील, याला जबाबदार पोलीस प्रशासनाने जर याच्यावर कठोर कारवाई नाही केली तर आम्ही पुढचा पाऊल पण उचलू। जय अंबे, जय श्री महाकाल, राधे राधे। मी, सोनाली, प्रवीण आम्ही तिघी जणी घरी जात होतो तेव्हा अमरधामच्या इथे 2 अनोळखी मुलांनी आम्हाला अडवलं आणि त्यांच्या हातामध्ये फोडलेली बियर होती। त्यांनी आमच्यावरती, सोनालीवरती वार करण्याचा प्रयत्न केला। तो वार प्रवीणवरती झाला, प्रवीणला वाचवला जाताना तो वार माझ्यावरती झाला आणि ते दोघं शुभांगीचं नाव घेऊन आम्हाला मारत होते का शुभांगी बद्दल कधी व्हिडिओ काढायचा नाही, शुभांगी बद्दल कधी बोलायचं नाही। शुभांगी उर्फ सागर शिंदे राहणार सिन्नर यांनी आमच्यावरती ते मुलं मारेकरी घातले होते। त्याच्यापासून आम्हाला धोका आहे, आमच्या सर्व नाशिक किन्नर समाजाला त्याच्यापासून धोका आहे। आज माझ्यावरती एवढा वार झालेला आहे, उद्या मला जर काही कमी जास्त झालं तर याला जिम्मेदार शुभांगी शिंदे उर्फ सागर राहणार सिन्नर हाच राहील। जय श्री महाकाल, ओम नमो नारायण। मी पंचदशनाम जुना आखाडा व किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर पूजामाई नंदगिरी आई साहेब, आज आमच्या नाशिक शहरामध्ये जे काही किन्नरांवर वार झाले आहेत याला जिम्मेदार फक्त सागर शिंदे उर्फ शुभांगी शिंदे हीच आहे। का की आम्ही तर एकटे दुखते, आम्ही तर पूर्ण म्हणजे सगळे चौ बाजूला राहत आहे। उद्या आमच्या किन्नरांना काही झालं त्याला जबाबदार सर्वस्वी शुभांगी शिंदे राहणार। ही प्रशासनाला व कायद्याला व जनता मायबापला हीच आमची विनंती आहे की आमच्या किन्नर समाजाचं संरक्षण केलं गेलं पाहिजे, आमच्या किन्नर समाजाला न्याय भेटला पाहिजे। जय श्री महाकाल, ओम नमो नारायण। प्रशासनाला आमची हात जोडून विनंती आहे का आज आमच्यावर असं झालं, उद्या उठून आमचे लहान किन्नर सुद्धा नाशिक मध्ये असतात, उद्या उठून त्यांना जीवे मारण्याचा सुद्धा प्रयत्न असा सागर शुभांगी शिंदे करल। आणि हा काही पण झालं का सगळ्यांना माहिती हिंदू मुसलमान करतो, तर याचा खरा चेहरा तुम्ही खरंच बघा आणि नाशिक किन्नर समाजाला तुम्ही न्याय द्या, कारण की आज आमच्यावर झाले उद्या तुमच्यावर पण होऊ शकतं। आज हा किन्नरांवर अत्याचार करतो, उद्या महिलांवर आणि उद्या पुरुषांवर पण अत्याचार करू शकतो। तर आम्हाला न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या। जय संविधान सर्वांना। सो मित्रांनो, तुम्हाला एकच सांगायचं आहे, जो आज आमच्या गुरु आणि माझ्या गुरु बहिणीवर जो प्राणघातक हल्ला झालाय त्याला फक्त शुभांगी शिंदे उर्फ सागर शिंदे हाच जबाबदार आहे, कारण हा
जे गुन्हेगारी वृत्तीचे जे किन्नर त्याच्याकडे आहेत, तुम्हाला माहित असेल जो कोयत्याचा पण जो व्हिडिओ वाला तेच किन्नर सुद्धा त्याच्याकडे आहे आणि तो आणि असे जे गुंड प्रवृत्तीचे जे किन्नर आहेत त्यांना प्रोत्साहित करतो आणि त्यांना प्रत्येक किन्नरांना टॉर्चर करण्याला व्हिडिओ बनवून याला ट्रोल कर त्याला ट्रोल कर व्हिडिओ मार्फत धमक्या देणं. त्यानंतर काल त्यांनी इशारे दाखवत आमच्या धर्मगुरूंनाही तुला मारून टाकल आणि तुझा मर्डर करेल असंही त्यांनी इशाऱ्यात मार्फत दाखवलं. तर मला प्रशासनाला आणि माझ्या संविधानाला मला विश्वास आहे आणि तुम्ही प्लीज या सर्व गुन्ह्याची नोंद घ्यावी आणि याच्यावर कठोरचे कठोर कारवाई करावी. जय भीम, जय संविधान, जय शिवराय. बजरंग जय वडार. मी बोलते स्वाती पुजारी. ही आमची नाशिकची सोनाली लाडकी, ही शिष्य माझी बिल्लो आणि माझी गुरुबहीण शिल्पा यांच्यावर सागर उर्फ शुभांगी शिंदे आणि यांनी आमच्या लोकांवर रात्री गुंडे लावले. आम्ही रात्रीपासून येडे झालोय. आम्ही रात्रीपासून आमच्या इजड्यांना आम्ही इकडं तिकडं घेऊन हिंडतोय. पण आम्हाला पोलिसांना एकच विनंती आहे का आमच्या लोकांना लवकरात लवकर न्याय भेटला पाहिजे आणि आमच्या लोकांना जर रातोरात जर कोणाला काही कमी जास्त झाला तर याला जिम्मेदार फक्त सागर शिंदे राहील. आणि आज एखाद्या इजड्याला जर कमी जास्त झाला याला जोखमदारी सागरचे जो भाऊ, सागरचे कोण नातेवाईक, सागर संगे जाऊन पेनार खाणार पोरं सोरं असतील हे जोखमदारी राहतील. आमच्या लोकांना खूप 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 जखमी झाले. माझा चेला याला 20 ते 25 टाके पडले. तो खूप जखमी आहे. तो खूप त्रास मध्ये. पण त्याला जर काही कमी जास्त झालं तर याला जोखमदार सागर शिंदे राहील. जय बजरंग, जय वडार. जय अंबे, जय श्री महाकाल. आज आमच्या किन्नरावर असा अत्याचार झाला आहे तर पोलीस प्रशासनाने त्याच्यावर खूप कठोर कारवाई करायला पाहिजे आणि कारवाई नाही केली तर आम्ही आमच्या जीवाचं काही करून घेऊ. हल्ला झालेला आहे. प्रशासनाला आमची एवढी हाक आहे आणि आमचं एवढंच निवेदन आहे की दोन्ही बाजूची शहानिशा करून या गोष्टीला तुम्ही हे करा. कवरक असं चालेल, कवरक त्याचा अत्याचार चालेल. खूप गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती आहे सागर शिंदे उर्फ शुभांगी शिंदे. यांच्यामुळे आमच्या जीवाला धोका आहे. आमच्या जीवाला काही कमी जास्त झालं तर याचा जबाबदार सागर शिंदे हा राहील. अशा गुंड प्रवृत्तीच्या किन्नरापासून आम्हाला हे करा. आम्हाला न्याय भेटला पाहिजे. कित्येक प्रकारामध्ये हा सागर शिंदे हा आमच्या सर्व तृतीयपंथी किन्नर समाजाला टार्गेट करून प्रत्येकाला त्रास देण्याचा प्रयत्न करतोय. तर याचा कुठेतरी असा जो आतंक करतोय, हा जो काही तृतीयपंथी समाजाला त्रास देतोय हा थांबला पाहिजे. एका तृतीयपंथी तो त्याच्यासोबत 4 ते 5 जण आहे. आमच्या सोबत आज 100 ते 150 लोक आम्ही किन्नर समाजाच्या सोबत राहतो. आज आम्हालाच नाही तर आमच्या धर्मगुरू, आमचे गुरु, आमच्यापेक्षा लहान मोठे सर्वांच्याच जीवाला धोका आहे. म्हणून सर्वांनी प्रशासनाला आणि सरकारला विनंती करते की आमच्या सर्वांची सुरक्षा ही तुमच्या हातामध्ये आहे. जय श्री महाकाल, जय अंबे. मी परवीन महाले, राहणार तपोवन. मी, माझी गुरु, माझे खाला गुरु आम्ही तिघं नाशिक रोडवरनं येत होतो. तेवढ्यात 2 सागर शिंदे उर्फ शुभांगी शिंदेचे 2 पोरं येऊन त्यांच्या हातात फोडलेली बियर होती. त्यांनी माझ्या गुरुवर हमला करायचा प्रयत्न केला. त्याच्यात मध्ये मी पडले, मला वार झाला. माझ्या मध्ये शिल्पा गुरु पडले, त्यांच्यावर पण वार झाला. त्यांनी खूप बेदम मारलं, कपडे फाडोस तर मारलं. त्याच्यानंतर धमकी पण आम्हाला दिली, जर का तुम्ही तिच्याबद्दल काही व्हिडिओ वगैरे टाकल्या तर काही गोष्टी केल्या, तुम्ही तिचं ऐकलं नाही, तुम्हाला बेदम मारल नाही तर जीवाच मारायची धमकी दिली आहे. मला तर बोलतच नाहीये. मला खूप मारेल ते. मला 12-15 टाके पडलेले. खूप बेदम मारले मला त्यांनी आणि तिचंच नाव घेऊन बोलत होते घडी घडी. तिच्याबद्दल व्हिडिओ टाकशाल का? हे तर टेलर आहे, तुम्हाला अजून पिक्चर दाखवायचं बाकी. काय बोलत होते बस त्याच्यावर. रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.